नमस्कार. कोण बोलताय? नाव गाव पत्ता काही आहे का नाही तुम्हाला? मी अप्पा केतकर बोलतोय. कुणाशी बोलायचंय तुम्हाला? हे असे दूरध्वनी जर येणार असतील तर हा दूरध्वनी संचच काढून टाकतो. भोवतालच्या लोकांचा त्रास कमी होता तेव्हा आता हे असे दूरध्वनी यायला लागलेत. अप्पांनी पिक केला होता. अरे तो हिटलर आहे ना, दिवसभर त्या फोनला चिटकलेला असतो. I'll try after some time. अप्पा काढा घेताय ना? अप्पा स्वयंपाकाला काय करू आज? तुमच्या आवडीचंच काहीतरी करते. नमस्कार. It's Nachiket here. साईशी बोलायचं. ईश्वरा, कोण होतं? ईश्वर कल्पना काकूने उचलला. मग आता काय करणार? बाई हे बघ, तू ना एवढा घाई कुतीवर येऊ नकोस. थोडा वेळ शांत बस. 2 मिनिटानंतर फोन कर. हा. भलत्याच भाषेत बोलतय ना कुणीतरी? हो हो बरोबर बरोबर. हो कुणीतरी चुकीचा दूरध्वनी क्रमांक फिरवतय. काय चाललंय काही कळत नाहीये. तेच ना. झाला 2 minutes. अरे अरे तू खरंच वेडा झालास. डोकं फिरलंय तुझं. अप्पा यावेळेला मी उचलतो. कदाचित मला त्याची भाषा समजेल. नमस्कार, चिरंजीव चिन्मयानंद शैलेश केतकर बोलतोय मी. चिनू, नाचिकेत here. साईशी बोलायचं. हो थांबा. ताई, ह्याला कशी काय कळली ही भाषा? साईला डायरेक्टली आवाज देतो. कुठला? हिरोशिमा नागासाकी कुठले? नाही चिनू पडतो. ए ताई, काय रे, काय झालं? माझ्या वर्गातल्या केळकरबाईंचा दूरध्वनी आहे. दे. नमस्कार केळकरबाई, मी सई बोलतेय. केलकर भाई नाही साई. इट्स मी नाचिकेत. काय? साई प्लीज अंडरस्टँड. मला भेटायचं तुला. प्लीज मीट मी. इट्स रिअली इम्पॉर्टंट. ऐकून घे माझं. गृहपाठाच्या वहीतच निरोप लिहून द्यायचा ना मग तुम्ही. साई प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. इट्स रिअली इम्पॉर्टंट. हे बघा, अजून एक विनंती, परत असा दूरध्वनी करू नका. साई God, this girl. ताई, मी केळकरबाईंचा निरोप घेऊन येऊ का? फोनवर पण नाही बोलला साई. आय जस्ट हॅव वन ऑप्शन लेफ्ट नाव. अरे आहेच का अजून? आता काय? तिचा घर त्याच्या बाहेर हाईड करणार. ती आला की बोलणार तिच्याशी. बाई आता खरंच डोक्यावर पडल्यासारखा वागतोय सा तू. एंड ती आलं नाही, ती बोललं नाही तर डायरेक्टली घरी जाणार. अरे तुझी डायरेक्ट मेथड आहे ना, मला महागात पडते. प्लीज प्लीज माझा विचार कर ना थोडा. वाट विचार. अरे तू आता निघून जाशील रे ऑस्ट्रेलियाला. मला इथेच राहायचंय ना. दर महिन्याला तुझ्या घराची साफसफाई करायला मलाच यायचंय. अरे तो केतकर ना मला अख्खा गिळून खाईल. प्लीज बाई, त्याची सगळी तयारी करून नको जाऊस प्लीज. टेक्स ओनली तुझा विचार करता. ओनली तुझा प्रॉब्लेम. व्हॉट अबाउट मी अँड साई? बाई तसं नाही. ऐक
चिनू काय झालंय? तू इथे काय करतो? कोणी पाहिलं नाही तुला? नाही रे, कोणीच बघितलं नाही. मी असा लपत छुपत आलो. मी असा तसा नाही पकडला जाणार. मी जेम्स बॉन्ड आहे. राईट बट घे वही. वाय वाय नाही रे, वही वही. बघा ज्युनियर अप्पा केतकर तयार होत आहेत. ए मला आणि दादाला जरा इम्पॉर्टंट बोलू दे. बोला. दादा तू या वहीत सईताईसाठी निरोप लिहून दे. मगाशी तुझा दूरध्वनी आल्यावर मला कळलं तुला तिच्याशी बोलायचंय, म्हणून ही वही घेऊन आलो. अरे तुला तुला झेपणार नाही. माझा मेंदू वजनदार आहे. मेंदू. अरे हा ना त्या केतकरांसारखा चागाऊ आहे. बट स्टील त्यांनी हेल्प केलं मला. थँक्स अ लॉट. वेट. Give this to Sai. चॉकलेट आहे ना? I'm sorry, आज नाही. असू दे पण पुढच्या वेळेला जेव्हा मी येईन ना तेव्हा 2-2 तयार ठेवशील. मी आहे ना, टेन्शन अजिबात घेऊ नकोस. सगळं ठीक होईल. Yeah, sure. घे. नचिकेत दादाने लिहिले येत काहीतरी. जा तू. हो पण तू त्याच्याशी दोस्ती का नाही करत? कर ना. जातोस का आता? हो जातो. आप्पाचा राग जाण्यासाठी मी काय पण करायला तयार आहे. माझा खूप मोठा मिस्टेक झाला. आता मी काय करू सई? प्लीज सजेस्ट. हे तूच करू शकतेस. प्लीज मला एकदा भेट. आपण बोलू. इट्स अ रिक्वेस्ट. काय करू? जाऊ का भेटायला त्यांना? नाही. भाई अरे इथल्या इथे तू किती फेऱ्या मारल्यास कळतंय का तुला? एवढ्या फेऱ्या जर मी मारल्या असता ना तर तब्बल 5 किलो वजन माझं कमी झालं असतं. Stop it, Diggs. अरे मी म्हणतो येते कुठून एनर्जी एवढी तुझ्यास? Stop. Sai. See, I told you. Sai, I knew तू येणार. I know. Sit. I'll bring coffee, then आपण बोलू. थांबा जरा. Yeah. मी इथे तुमचं ऐकायला नाही, माझं सांगायला आले. All right. बसून बोलू आपण, okay? We'll find out some solutions. Sit. Fine. Tell me. माझ्याकडे फार वेळ नाहीये आणि तुम्ही म्हणतात तसं सोल्युशन तर अजिबात नाहीये. Don't say that, Sai, please. असंच आहे नचिकेत. तुमची डॉक्युमेंटरी झाली, आपला संबंध संपला आणि इथून पुढे आपण चुकून जरी भेटलो तरी एकमेकांना ओळख दाखवायची नाही. म्हणजे भेटणार तर नाहीच, कारण तुम्ही ऑस्ट्रेलियाला जालच परत. How can you say this? आपलं फ्रेंडशिप? त्याबद्दल काही बोलू नका. साई, listen. प्रॉब्लेम चाला तुझ्या घरी.
अँड आय वॉन्ट टू सॉल्व्ह इट. मी सॉल्व्ह करणार एकटा. काही करू नका, कारण तुम्ही काही केल्याने मार्ग निघणार नाहीये. प्रश्न माझ्या कुटुंबाचा आहे. काय करायचं ते मी बघेन. टुगेदर वी कॅन. तू मला हेल्प केला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकता. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आप्पांपासून लपवून मी एकदा मदत केली आहे तुम्हाला, पण आता नाही. त्यांच्याशी खोटं बोलून, त्यांच्यापासून लपवून मला काहीही करायची इच्छा नाहीये. तुम्ही जा परत ऑस्ट्रेलियाला. या सगळ्यातच आपलं भलं आहे. आणि हो, तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका. आणि अपराधी तर अजिबात वाटून घेऊ नका. जे काय झालंय ते विसरून जा. भाई भाई मी बोललो ना तुला, इथे तुझं काहीच नाही होऊ शकत. तू जा ऑस्ट्रेलियाला. Did you listen to what she said? काळजी आहे तिला टेक्स. एनला ती बोलला त्रास नका करून घेऊ. Do you know what does this mean? काय? फर्स्ट तिचे बोलला मी नाही करत, मनापासून नाही बोलला. नाही भाई, मला असं नाही वाटत. टेक्स शी doesn't have an option. म्हणून बोलला असं. भाई तू पण एक नंबरचा लोचट आहेस यार. Maybe. But still, from now on, मी एकटा सॉल्व्ह करणार. Trust me. No involvements. What do you think? भाई हात टेकले मी तुझ्या समोर. But I'm not giving up. At any cost, साईचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणार. बिफोर गोईंग तिच्या फॅमिलीला याच्यातून बाहेर काढणार मी. डिग्स, I thought आपण सॉरी बोललं, एव्हरीथिंग विल बी सॉर्टेड. साईला प्रपोज करणार, but तसं नाही झालं. खरं सांगू भाई, जाण्याआधी तू सईशी नाही बोललास ना, तर मला पण वाईट वाटेल. नाही नाही भाई, नको. एक काम कर, तू विसरून जा तिला. नो, बिफोर गोईंग मी सगळं सांगणार तिला. आपण सॉरी बोलणार, प्रपोज करणार साईला. आय विल डू एव्हरीथिंग. टुमॉरो मॉर्निंग, वेट अँड वॉच. अरे भाई, कशाला त्या हिटलरच्या नादी लागतोस? त्यांच्या शिव्या खाल्ल्याशिवाय तुला पण चैन नाही पडत काय? आणि सांगून ठेवतो भाई, यावेळी मी तुला मदत करणार नाही. नको मला कोणाचा हेल्प टेक्स. काय? लुक, साई सेड आपा चिडलं बिकॉज त्यांनी सगळ्यांना इथे पाहिलं. मी एकटा सॉल्व्ह करणार. सो दॅट इवन इफ ही गेट्स अँग्री, ओनली माझ्यावर चिडणार, नोबडी एल्स. सकाळ खूप छान आहे ना? हो, पावसाळ्यानंतर छान हिरवळ होते सगळीकडे. येस येस. शुभ सकाळ आप्पा. वाईट दिवस जाणार आहे आजचा, खूपच वाईट. आप्पा, आपण बोलायचं तुमच्याशी. आप्पा, आप्पा जस्ट वन्स प्लीज प्लीज. आप्पा प्लीज. कधी ही 7:30 जाणार आहे कुणाच ठाऊक. 7:30 वाजला राईट. 7:30. एक चान्स आप्पा. आप्पा प्लीज जस्ट एक. एक्सक्यूज मी, चान्सला मराठीत काय बोलतो? संधी. ग्रेट, युअर ऑसम.
आपा आपा एक संधी प्लीज आपा एकच आपा प्लीज प्लीज जस्ट वन चान्स प्लीज आपा 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 आता दीर्घ श्वास घ्या आणि डोळे बंद करा. आता डोळे उघडा. आता दोन्ही हात वर घ्या. ते दोन्ही हात वर घ्या म्हणजे असे ताणून वर घ्या आणि नमस्काराची मुद्रा करा. अरे काय कळशी धरले का डोक्यावर? असे हात ताणून धर. काय चाललंय? हा, कष्ट करा जरा. शरीराला त्रास झाला तरच त्याला व्यायाम म्हणायचं. तुम्हाला सगळ्यांना कळतंय का मी काय बोलतोय ते? लक्षात लक्षात आलाय का तुमच्या? आता हात तसेच वर ठेवा आणि दोन्ही पाय वर घेऊन हाताच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. आप्पा हे कोणतं आसन? असं केलं तर खाली पडू ना आम्ही. हे बघा, पडायची भीती वाटत असेल तर इथे येत जाऊ नका. आता सर्वांगासन करा. आप्पा माझी कंबर फार दुखते, मला सर्वांगासन नाही जमणार. मग अर्धमत्स्येंद्रासन करा. हा, नीट नीट. योग ह्या भारतीय शब्दाला योगा म्हणणाऱ्यांना हे काही असलं जमणार नाही. त्यांनी फक्त ती उडत्या चालीची गाणी लावून त्याच्यावर वेड वाकडं नाचावं, झाला व्यायाम. योग ही एक साधना असते, सगळ्यांनाच नाही जमत ते. Okay. I'm stuck. अरे सोडवा त्याला. काही एक गरज नाहीये. आपण त्याला हे करायला सांगितलेलं नव्हतं. Oh God, oh God. Please help me. Help me. Ow. Where is Appa? Appa कुठे? माहित नाही, ते निघून गेले. Okay, thank you, thank you. Appa! Appa, just once, please. Appa, please. प्लीज एकदा ऐकून घ्या माझं. तुम्ही जे बोलणार ते मी करणार. ट्रस्ट मी, आय स्वेअर. तुम्ही बोला ओनली, मी करणार फॉर शुअर. ठीक आहे, मग तू कारल्याचा रस पी. रे याला कारल्याचा रस दे. ओनली ज्यूस प्यायचा, दॅट्स इट. द्या लवकर द्या. पिणार आपा. असा असता ज्यूस? हो. लोक पैसे देत याला? हो. दिस इज इन्सेन. बेदेपण आहे यार. काय नाव ज्यूसचं? कारलं. इंटरेस्टिंग आहे, वेगळं ना खूप, कधी पेलं नाही. सो पिणार पिणार.
पिलं This person is so irritating. ए पिलं ताई अनापी